आवाज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील यांचे नाव देत नाही तोपर्यंत विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा देत शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी रविवारी 14 सप्टेंबर रोजी हजारो गाड्यांच्या सोबत भिवंडी ते नवी मुंबई जासईगाव अशी भव्य कार रॅली काढली। यावेळी प्रत्येक गावातून ग्रामस्थ गाड्यांसह या रॅलीत सहभागी झाले होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। रविवारी 14 सप्टेंबर रोजी लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष असल्याने नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळावे यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी भिवंडी ते नवी मुंबई जासईगाव अशी भव्य कार रॅली काढण्यात आली। या कार रॅलीत ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, मुंबई येथून हजारोच्या संख्येने आगरी कोळी बांधव होते। ही कार रॅली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी असणार असून हा केवळ ट्रेलर आहे, आम्हाला पिक्चर दाखवायला भाग पाडू नका, असा इशारा यावेळी बाळ्या मामा यांनी दिला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून विमानतळाला दी.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल आणि वेळ काढूपणा करीत आहे। मात्र जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांचे नाव देण्यात येत नाही तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे। बघा, गेली अनेक वर्ष आपल्याला कल्पना असेल, कृती समिती असेल, आमच्या अनेक संघटना आहेत, त्यांची मागणी आहे आणि खास करून सगळे पक्ष, सगळ्या पक्षाचे नेते आणि एकमताने महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद यांचा ठराव झाला। ते झाल्यानंतर सुद्धा 2-2.5 वर्ष झाले, केंद्रातून काही निर्णय होत नाही। 30 तारखेला उद्घाटनाची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत आम्ही ही रॅली काढलेली आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात यावं, सरकारला जाग यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घ्यावा। दी.बा. पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते होते, त्यांनी जे काम केलेले आहे ते राष्ट्रीय पातळीवरचं काम आहे आणि म्हणून थोडं तरी सरकार याचा विचार करेल, कारण ह्या विमानतळाला दी.बा. पाटील साहेबांचं नाव देऊन विमानतळाची उंची वाढणार आहे, दी.बा. पाटील साहेबांची नाही। दी.बा. पाटील साहेबांची उंची खूप मोठी आहे, तुम्ही आम्ही मोजू शकत नाही, राष्ट्रीय लेवलला आहे आणि म्हणून मी सरकारला सांगतो की आता वेळ गेली नाही। खास करून मी सगळ्यांना सांगितलं, तुम्हालाही सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जो हा मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, मग आमचा प्रश्न का मार्गी लागत नाही, का मार्गी लागत नाही? तर आम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांनाच भेटणार आहे, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, सगळ्यांना भेटून आम्ही या गोष्टीची मागणी करणार आहे। आणि आता तर ठीक आहे, स्थानिक भूमिपुत्र, आगरी कोळी सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत, म्हणजे याच्यात आदिवासी समाजाचे लोक आहेत, कुणबी समाजाचे लोक आहेत, मराठा समाज, सगळ्या समाजाचे लोक आहेत, पण ह्याच्यानंतर ते जे आव्हान असेल ते खूप मोठं असेल। सगळा ओबीसी समाज, सगळा या 5 जिल्ह्यातील समाज जेव्हा लाखोच्या संख्येने इथं उभा आहे ना, तेव्हा शासनाच्या लक्षात येईल। शासनाने ही आमच्या वेळ आणून देऊन अनेक प्रकल्प नेते सुद्धा सत्तेमध्ये आहेत तरी सुद्धा उशीर होतो। आता बघा, हे काय बोलायचं, आमचं दुर्भाग्य आहे, आमचं दुर्भाग्य आहे ना। खरं म्हटलं तर ही रॅली माझी नव्हती, मी फक्त आवाहन केलं होतं, मी एक निमित्त आहे, बाकी हे सगळं चाललं स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांसाठी। आणि का त्यांनी तेवढं दिलंय या स्थानिक नेत्यांना, तर मी सांगेन तुम्ही तर जन्मल्या मरल्यानंतर आणि तुमच्या भावी पिढ्यांनी पण हे विसरू नये, पहिला अधिकार तुम्हाला दिलेला आहे, जागेच्या बदल्यात जागा नाही। तर तुम्ही तर विचार केला ना, कल्याण, डोंबिवली, घोडबंदर रोड, जा तिकडं, आमच्या जागेवाल्यांची हाल बघा। ही दी.बा. पाटील साहेबांची मेहरबानी आहे, तुम्हाला 12.5% भूखंड मिळालेला आहे। अशा परिस्थितीत काय राजकारण करायचं हो? सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांनी एकमताने मागणी करावी, पक्ष भिक्षे इथं नाही।
इथं फक्त मागणी एकच, दिबा पाटील साहेब बस. आता जी नावाची पाटी लावली आहे त्याच्यावरती सुद्धा उल्लेख डावलला गेला. ठीक आहे, आणखी एक हप्ता बघू हो. की नावाची पाटी उघडायला आम्हाला किती वेळ लागेल? हा समाज सगळा लढवई आहे हो. आमच्या लढाईची वाट बघू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच लढलोय, स्वातंत्र्यात पण लढलोय, कुळकायद्यात पण लढलोय, माता भगिनींचे भ्रूण हत्या होते त्याच्यात पण आमचे दिबा पाटील साहेब लढल्यात. शेतकऱ्यांसाठी, देशभराचे शेतकऱ्यांसाठी लढल्यात. लढणे का आमच्यासाठी मोठं नाही. या दिवशी आमच्यावरती वेळ येईल ना, या दिवस तुम्ही बघाल हो, खूप रक्तरंजित इतिहास असेल. शेवटचा लढा कशा प्रकारे असेल, काय तुम्ही आवाहन कराल सरकार? शेवटचा लढा तुम्हाला सांगितलं ना, लाख लोक येतील, हे विमानतळ सोडावं, धावपट्टीवर पण लोक उतरतील. आणि कदाचित तुम्ही जी परिस्थिती परदेशातली बघता ना, ती या देशात किंवा या नवी मुंबईत बघा. ही वेळ सरकारने मुख्यमंत्री करावी, हे प्रश्न मार्गी लावले, आमचाही मार्गी लावा. आम्ही तुमचा सत्कार करू ना, तुमचंही अभिनंदन करू. का करणार नाही? हा का पक्षाचा विषय आहे?